तुम्ही दोघं मोटरसायकल बसल्यावर तुझी रुक्मिणी कुठं बसती? ते मला महागच असते. मला आमचं तसंच, उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. आताची रुक्मिणी आयो डायव्हरच काळा नको नाही. अरे इठ्ठलाचा तो टाळ्याच वाजवल्या रुक्मिणीने. पटलं माता मावलं. अरे इठ्ठलाचा जीव चालला गिर टाकू टाकू. त्याला पेट्रोलला पैसे राहिले ना, 110 वर गेले पेट्रोल. आणि रुक्मिणी मागून पुढे मुंडकं काढती. इठ्ठलाला हेल्मेट आणि रुक्मिणीला मास्क. अहो पोलीस बांधवांनाच कळा ना हात नेमका पुढच्याला करावं का मागच्याला करावं. काय सगळं अवघड. आणि हसलंच पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. कारण माणसाच्या जन्मातून खूप हसा, तरुणपणात परमार्थात गुस्सा, म्हणजे तुमचा कापणार नाही किस्सा. नाही तर आज सगळ्यांचा चेहरा हसवतो, एक दिवस भीतीला टेकून बसतो आणि उदबत्तीचा वास त्याच्या नाकात घुसवतो. मालकीने एखादी गेली ना, मग मालक कसा करतो तिला, अगं उठून बस ना, माझ्या संग बोल ना. मी आल्या हायतवर लागा लाकडाने हानीत होता. बाहेरच्या तुळशीला 2-2 तांब्या पाणी घालून तुळस जाळून टाकली तू, आणि घरातल्या तुळशीकडे बघा ना सुद्धा तू. अरे ह्यांना जपा. महिला मंडळ ही खरी लक्ष्मी, पुरुष मंडळी. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. हा, राग नसतो, लोभ नसतो, कसे संसार आहेत त्यांची त्यांना देव आहे. असं मी एका ठिकाणी म्हणलं. मग मला एक जण म्हणला, महाराज गणपती सगळ्यात आधीचा, मग महादेवाच्या लग्नात गणपती होता का? लोक काय विचारते सांगता येत नाही. अरे म्हणलं तिथं सुद्धा गणपती होता, कारण पार्वतीनं निर्माण केलेला गणपती वेगळा आणि ओंकार स्वरूप असणारा गणपती वेगळा. विठ्ठल म्हणून अधिष्ठान देवता आहे, बुद्धीची देवता आहे. आवाज थोडासा कडक करा, रिटर्न वाढवा जरा. विघ्नहर्ता म्हणून त्यांना संबोधलं जातं. आणि मग आपण त्यांची ही सेवा करतोय. या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे. पण त्यांच्या प्रत्येक पायापासून ते मुकुटापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन आजच्या अभंगात आहे. विडल संतांना जर शोभून दिसायचं असेल तर शास्त्र गरजेचं आहे, आणि देवाला शोभून दिसायचं असेल तर शस्त्र गरजेचं आहे. आणि उलट आहे का, ज्याच्याकडे शस्त्र आहे तो देव, आणि ज्याच्याकडे शास्त्र आहे ते संत. प्रत्येक संतांचं चरित्र पहा, त्यांनी शास्त्राचा उपयोग केलाय, आणि प्रत्येक देवाचं चरित्र पहा, त्यांनी शस्त्राचा उपयोग केलाय. विठ्ठल दोन्ही बी गोष्टी पाहिजेतच. नुसतं शास्त्र कामाचं नाही, नुसतं शस्त्र कामाचं नाही. जर विचार करा, आपल्या सीमेवर लहान मुलं खाली बस. हा, ही पोरं सांभाळायचं लय अवघड आहे. हा भयानक. हा बसले ते शांत, ते बाहेर बी नाही तर पोरं म्हणजे भयानक असतात. एका पोराने असं कालवा करीत होतं, ते मला म्हणला तुम्ही लय बाडबाड करतात. एका प्रश्न उत्तर मी म्हणलं काय? म्हणलं अशी कोणती गोष्ट आहे ती पुढं आल्यावर महागच जात नाही. पुढं आल्यावर महाग जाणं म्हणलं ना, मला नाहीत. मग कशाला कीर्तन करता? मग काय सगळेच असतं काय? ते मला किती सोपं आहे. डिहरी एकदा वाढल्यावर कमी होत नाही, मग पाठ व्यायाम करावा लागतो, जॉगिंग करावं लागतो. आणि मग काय काय लईच माणसाची डिहरी असते हो. आपण काय खायला देत नाही त्यांना, पण लईच मोठे असतात. काय काय आळंदीला 2 महाराज भेटले, त्यांनी हाताला हात जेहारी करायचे, डिहरीला डिहरीच धन दिशेने आदळ. हाताचे बी पुढे डिहरी गेली काय कायची. आणि त्यामुळे ज्यांची तब्येत मग त्याने म्हणायचं मी गणपती या. थोडं वजन असल्याशिवाय असं वजन पडत नाही माणसात. नाही तर माझ्यासारख्याचं काय वजन, मला महाराज म्हणून बी काय काय ओळखीत नाही. कारण असं दिसायला, आता तरी लॉकडाऊन मध्ये माझी थोडी तब्येत वाढली, जरा आराम भेटला. नाही तर मी पहिला तर लय बारीक होतो. आणि मग मला ओळखीतच नाही. गावात कीर्तनाला गेलो, तारीख देणारच माझ्या अंगात आला, हो बाजूला महाराज येणार आहे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. म्हणजे ओळखू येत नाही ना. मग अशी वजनदार गणपती सारखं असल्याशिवाय त्याच्यामुळे पाहिजे थोडीफार तब्येत, पण जरा मापातच. विठ्ठल
आपला विषय का चाललेला शस्त्र आणि अंगास. देव हा शस्त्राशिवाय शोभत नाही आणि संत हे शास्त्राशिवाय शोभत नाही. प्रत्येक देवाने अवतार घेतला पण हातामध्ये शस्त्र घेतलं, गरजेचंच आहे हो. धर्माचे पालन करणे पाकांड खंडन. सीमेवरच्या प्रत्येक जवानांच्या हातामध्ये बंदूक आहे. साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्या कमराला पिस्तूल आहे. हे का आहे तर त्याचं उत्तर सांगतो. सगळेच गांधावाले असून मी जमत नाही. साहेबांना पटलं, साहेब मनातूनच हसले. नुसत्या गांधावाल्यांची बी काम नाहीत, कारण आर्मीतले उभा राहणाऱ्या जर जवानांनी माळा घातल्या आणि गन लावला आणि पताका खांद्यावर घेतली तर इकडं सप्त होत्यान का. सोपं गणित आहे ना. नक्षलवादी आपल्याला इकडे जगून देतात का, गणपती उत्सव होईन का. अहो त्यांच्या खांद्यावर बंदूक आहे, साहेबांच्या कमरेला पिस्तूल आहे, म्हणून आपले सप्ते चालू. हा हे धाक पाहिजे. शस्त्राशिवाय देव शोभत नाही म्हणताना सुरुवातच पिस्तूल पासून केली. अहो अभंग शस्त्राचा आहे आज. विठ्ठल आणि मग प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, हातामध्ये शस्त्र आहे, धनुष्यबाण. भगवान शिवजी त्रिशूळ शस्त्र आहे हो, शस्त्राशिवाय नाही. भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र. मग गणपती बाप्पा जर सगळ्या देवांचा मालक आहे, सगळ्या देवांचा अधिपती, मग प्रत्येक देवाचं शस्त्र वेगळे. मग महाराज गणपती बाप्पाकडे बाप्पाने कोणतं शस्त्र घेतले त्याचं उत्तर तुकोबारा देतात. धरोनिया फरशू करी. धरोनिया म्हणजे धरली, फरशू म्हणजे कुराट, करी म्हणजे हातात. हातामध्ये गणपती बाप्पांचं शस्त्र कुराटे माऊली सांगतात. पण फरशू तरी तर्कतोची फरशू नीती भेदू अंकुशो. नीतीची कुराटे बर का. आता नीतीच नाही. आता नीतीचा ना आपला संबंध संपला. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, खोटं बसतं पाटकोळी. आमच्या देशात 2000चं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव कुपनामध्ये दारिद्र्य रेषात आले का. बंडल वागविते पिवळ्या कुपनात तांदूळ भरते. गरीब मेलं ना बिड्या ओढू ओढू. ज्याच्या घरात जनरेटर आहे त्याच्या पुढं ग्रामपंचायतचा लाईटचा पोल आहे. गरीब मेलं कंदील लावलं. खऱ्याला किंमतच राहिली नाही, लय अवघड झाले आणि नीतीच नाही राहिली. हो हे अख्खं पोलीस खात्याने हे ह्याच्यावरच आहे. तीनच गोष्टीमुळे हे सगळं चालू. काम, क्रोध, लोभ. कामामुळे हे आपण सगळे अन्याय अत्याचार पाहतो. क्रोधामुळे ह्याने त्याला हाणलं, ह्याने ह्याला उचलून आपटलं, हे क्रोधामुळे. आणि लोभामुळे आशा, हे दरोडेन हे व्यंका फुटायचं काम काय आशाच आहे ना. ही लोभ, ह्या 3 गोष्टीवर ही सगळं अख्खं पोलीस खातं, न्यायदेवता ही ह्या गोष्टीमुळे. आणि मग एक सांगतो, गुन्हा झाल्यानंतर शिक्षा काय द्यायची हा राज्य शासनाचा कायदा सांगतो. पण गुन्हा होऊच नाही हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो. की माणसाने त्या प्रवृत्तीकडे जाऊच नाही. ही नीतीची वाटचाल आमचे वारकरी संप्रदाय ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याने घालून. आता नीती नाही. अहो जपानमध्ये चोर पकडतं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. ती मशीन चोर पकडायचं पाकिस्तानात नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडायचं मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावना मशीनच नेलं. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. जपानमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो. तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. हे काय पंगत आहे का काय, कोणी यान खाऊन जा. अरे पैसे खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायची. मग तुमचा ती धरलेला पाय सुरते, दुसरा पाय दाबून धरतात. अशा चौकात मशनी तिथं एक, तिथं एक, तिथं एक. आपला नमुना तिथं गेला आपला, आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि त्यांनी डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. जपानने इंग्लंडच्या मशनीतच बदल केला. म्हणले आतापासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं इथं भारताचा कार्यकर्ता येऊन गेला. म्हणजे आपली माणसं जिथं जाणार ना तिथं जास्तच डोकं लावणार नाही. हुशार आहेत, फक्त दिशा योग्य पाहिजे. विठ्ठल बसणाऱ्यांच्या असे जेवण जास्त झाल्यात आहे का काय, म्हणजे असं जरा असं फ्रेश बसा ना, जरा रिलॅक्स
अच्छा मोजकीच माणसं आहेत मग लय गर्दी बी कामाची नाही आता सध्या कोरोनामुळे अशी गर्दी कमीच पाहिजे फक्त दर्दी पाहिजेत म्हणजे विचाराची सर्दी होत नाही विठ्ठल गणपती बाप्पाच्या दरबारात आहे आनंदी जीवन जगा हाताने टाळी वाजा मुखांना वा टाळीची ताकद आमच्या सांगतात मुखी नाम हाती टाळी त्याचा फायदा तुकोबार हे सांगतात महापापा करू होळी महापापाची होळी करण्याची ताकद त्याच्यामुळं असं फ्रेश बसा तिसरी लाटी येणारी कधी कोणाचा नंबर लागन त्याच्यामुळं आहे तोपर्यंत आनंदी जीवन जगा आणि यासाठी जीवनातलं दुःख विसरण्याची एवढी एकच जागा आहे गणपती बाप्पाच्या दरबारात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं त्याच्यामुळे शुद्ध अंतकरण सेवा करायची दरो निया फरशो करे कुराड घेतली कशासाठी भक्त जनांची विघ्ने अहो भक्तावर विघ्न येत नाही लोक आणतेच गाता मनाने पाण्यात गेला का असं गाता मनाने नाही पाण्यात गेला कुठुळे मावले असं टाकला लोकांनी हो म्हणजे विघ्न येत नाही लोक आणतेच हा म्हणजे ज्ञानोबारांवर तो ही जी संकट जे आली ना ह्याला कारण माणसं आहेत विघ्न येत नाही लोक आणतेत आम्हाला काय विघ्न पण आम्हाला बी आडवं बोलणारे काय कमीत का मला कंबार का बांधता मग काय नरड बांधू का काय काय विचारतात म्हणे एक मला तुमचं पटलंच नाही मला का म्हणलं तुम्ही कीर्तनात सांगितलं की शुद्ध बीजा पोटीन फळे रसा जसं पेराल तसं उगवतं हे बरोबर नाही म्हणलं बरोबर आहे ना का नाही मला चुकलं पेराल तसं उगवतच नाही मला कसं नाहीच उगवत मग मला का म्हणलं मग शेंगदाणा पेरल्यावर टरफाला कसं काय येतं भुईमुगाच्या शेंगाला वरून टरकालय ना आणि आज शेंगदाणा आहे मला बरं नाही मला शेंगदाण्याला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे टरकाला कसं काय येतं मला ते हलवून द्यायला मला जसं पेराल तसं उगवत शेंगदाणा पेरल्यावर टरफाला कसं काय मी म्हणलं उत्तर देतो मला चहा प्यायला घरी नेलं मी म्हणलं मला फक्त चहा आणा ते मला आणतो ना आणि मग त्याने असा कपात चहा आणला मला म्हणलं धरा म्हणलं कपात नको मला फक्त चहा द्या म्हणला नाही काय चहाच आहे ना नाही मला ऑनली चहा फक्त चहा म्हणला मग कपाशिवाय चहा कसा येईन म्हणलं मग टरफाल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन म्हणला तुमच्या कुठं नादा लागा मग तुला आधी कळत नव्हतं का माऊली म्हणले ही बोलणारी लईत पण त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आनंद वाचाळ आनंद वाचाळ आनंद वाचाळ हरे मुखे माना 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 अनंत वाचाळ बरळ ती बरळ
तया कैचा गोपाळ पावे पावे हरी. काही बोलणाऱ्यांना देव प्रसन्न होत नाही. काही बोलते तो. एक मला जेवताना ताट्याच्या कडीने पाणी का फेरी होता, म्हणलं मुगे आत येऊ नाही म्हणून. एक मला तुकाराम महाराजांना न्यायला इमान आलं, तर इमान कुठं उतरलं तुझ्या बापाच्या वावरात. आणि गरुडाला काय जागा लागत होती का काय, पण अशी आडवी. एक म्हणलं तुमच्या देवाने लय चुकीचं केलं का, म्हणलं पंढरपुरात भेदभाव केलाय. म्हणलं कसं काय, नाही म्हणलं धर्मपत्नी असून पांडुरंगानं रुक्मिणीला जवळ का घेतलं नाही, रुक्मिणी मागं का. आता सगळे पंढरपूरला आपण वारकरीच माणसे ना, भगवंताच्या जवळ आईसाहेब आहेत का, नाही. असं पेशल आहे ना, मंदिर पेशल, गाभारा पेशल, पुजारी पेशल, शिखर पेशल. म्हणलं बरोबर, नाही 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 म्हणलं चुकीचं आहे. धर्मपत्नी असून पत्नी जवळ कस काय, रुक्मिणी माग का, रुक्मिणी माग का. मी म्हणलं का माग सांगू का, ऐक म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसल्या, तुझी रुक्मिणी कुठं बसती. ते मला महागच असते. मला आमचं तसंच, उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. आताची रुक्मिणी आयो डायव्हरच काळा नको नाही. अरे विठ्ठलाचा तो टाळ्याच वाजवल्या रुक्मिणीने, पटलं माता मावलं. अरे विठ्ठलाचा जीव चालला गिर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे राहिले ना, 110 वर गेले पेट्रोल. आणि रुक्मिणी मागून पुढे मुंडक काढती. विठ्ठलाला हेल्मेट आणि रुक्मिणीला मास्क. अहो पोलीस बांधवांनाच कळा ना हात नेमका पुढच्याला करावं का मागच्याला करावं. काय सगळं अवघड धर्म. ऐका कलीचे महिमान असं झाले. त्याच्यामुळं हे बोलणारे हे विघ्न येत नाही, लोक आणते, पण भक्तावर आलेले विघ्न नाहीसे करण्यासाठी दरोनिया परशु भक्त जनांची विघ्ने निवार. अरे भक्तावरच सोडा, देवांवरची विघ्न नाही शिकली. मधु कैवट नावाचे 2 राक्षस येडेवणे करायला लागले. कवा सप्त्याला पंगत नाही, दान नाही, धर्म नाही, कवा दिंडीचं जेवण नाही. पण मला नवरे वस्तीचा आनंद वाटला की मी महाराष्ट्रात ऐकून होतो ना, आज त्याच वस्ती कार्यक्रम करण्याच्या योगाला मला नाना महाराजांनी सांगितलं होतं की बंकट स्वामींच्या पालखीची सेवा करावी ती फक्त नवरे वस्तीनेच. इतकं नियोजन पालखीचं आपल्या वस्तीवली मंडळी अगदी तनानं मनानं धनानं, इतकी आपली स्वामींवर श्रद्धा, इतकं प्रेम आहे. आणि ही आपल्या संस्कृतीची बीजारोपण असं मनामनापर्यंत होणं ही काळाची गरज आहे. पण काहींना हे असं देवधर्म ही पटत नाही आणि मग ती येडेवाणी करतात. मग ती अशी दिंडीत नाही किंवा पंगत नाही, मग ती राक्षसच म्हणायची मग मधु कैवटासारखी. आणि मग ती येडेवाणी करायला लागली. मग सगळे देवानी भगवान महाराज काहीतरी करा, जरा वाचवा. बघतो ह्यांच्याकडे युद्धाला सुरुवात केली. 1000 वर्ष युद्ध चाललं. भगवान श्री विष्णूला विजयच प्राप्त होईना, युद्धातून पळून जावं लागलं. विचार केला झालं काय, एवढी पावर असून सुद्धा विजय प्राप्त होत नाही. महादेवजींना फोन केला. हॅलो, मोबाईल पहिल्यापासूनच आहे बरं का साहेब. मोबाईलचा खरा शोध हा गीतेत आहे. आप्पा महाराज मोबाईलचा शोध गीतेत आहे. गीता कोणी सांगितली, देवाने. कोणाला, अर्जुनाला. कुठं, कुरुक्षेत्रावर. पण कुरुक्षेत्रावर चाललेली गीता हस्तिनापुरात धृतराष्ट्राला कोण सांगत होतं, संजय. म्हणजे कुरुक्षेत्राला त्याला हस्तिनापुरात कळत होतं ही सगळ्यात पहिली मोबाईलची रेंज आहे. म्हणजे तिकडलं इकडं जॉईंट होणं, तिथून पुढे मग त्याचे संशोधन होऊन मोबाईल. आणि खरा मोबाईल हाय हा मोबाईलच आहे, हा डिस्प्ले, साऊंड आहे. काय कांच्या रिंगटोन जरा बऱ्या वाजत येत, पण काय कांच्या रिंगटोन इतक्या भंगार वाटतं मराव पण ह्याला राम राम घालू नाही, इतकी वाईट बोलतात म्हण. त्याच्यामुळे वाणीनं जरा चांगलं बोला. मग फोन केला. हॅलो मला बोला. भगवान श्री विष्णू काम काय, विजय प्राप्त होय नाही. मग महादेवजीने सांगितलं युद्धाला सुरुवात केली त्यावेळेस गणपती बाप्पांची पूजा केली होती का. म्हणजे अबो तीच विसरलं. म्हणजे जमणारच नाही, कारण तुकोबराय सुद्धा म्हणतात नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराज दंडवत. नमिला गणपती पहिल्यांदा नमन कोणाला आहे, गणपती बाप्पाला. तुम्ही तेच चुकला. कसा विजय प्राप्त होईल. मग परत युद्धाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी गणपती बाप्पांची पूजा मांडा. भगवान श्री विष्णूंनी या लोकांमध्ये गणपती बाप्पाची पूजा एका टेकडीवर मांडली, तप केलं आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले, यशस्वी भाऊ, विजयी भाऊ आशीर्वाद दिला.
भगवान श्री विष्णूला तिथं सिद्धी प्राप्त झाली. तिथं महाविष्णूनं विनायकाची स्थापना केली आणि विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्याला सिद्धिविनायक म्हणतात. आणि ज्या टेकडीवर पूजा केली त्याला सिद्धटेक म्हणतात. तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, आमच्या तालुक्यात त्या सिद्धटेकला विष्णूला गणपती प्रसन्न झाले, विजयी भव. आणि मग तिथून पुढं युद्धाला प्रारंभ. मग मधुकाई भट मारले गेले. याचा अर्थ गणपती बाप्पांशिवाय विघ्न दूर होत नाही म्हणून भक्त जनांची विघ्ने निवारे. आपल्यावर सुद्धा आलेले विघ्न गणपती बाप्पा नाहीस करतील. पण गणपती बाप्पाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या एका ओळीवर माणसं PhD करतात. पण गणपतीचं वर्णन करण्यासाठी माझ्या ज्ञानोबाराने 15 ओव्या टाकल्या. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसवेद्यात असा आकार उकार मकार सुरू वाचणारा देव कोणता आहे? तर देवा तोची गणेशो सकलार्थमते प्रकाशो मनी निवृत्ती दासो स्मृती त्याची अवयव देकांगिक भावती. तर लावण्याची ठेव अर्थ शोभाचं वर्णन केलं. आणि 15व्या माऊलींनी माझ्या ज्ञानोबाराने गणपती बाप्पांबद्दल टाकल्यानं वर्णन केलं. गणपती बाप्पाला हात किती? आपण म्हणतो 4 नाही, गणपतीला खरे 6 हात आहेत. गणपती बाप्पांचे 6 हात म्हणजे 6 शास्त्रे. पुरुषाच्या कमरेला करदोडा असतो माऊली महाराज 4 पदरी. गणपती बाप्पांचा 4 पदरी करदोडा म्हणजे 4 वेद आहेत. आणि गळ्यातले 18 अलंकार माळा म्हणजे 18 पुराण आहेत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण स्वतःच्या अंगावर वागवतात. अशा गणपतीची सेवा कशी करायचा? गजानन महाराज, आईसा गजानन महाराज. पण कैसा? त्याच्या चरणी हळू जाग. गणपती बाप्पांच्या चरणी हळू जाग या शब्दातून तुकोबाने सांगायचंय की तुमचे विकार आवरून सेवा करा. भगवंताच्या समोर कासव कशासाठी? तर कासव जसं चलतंय हळूहळू तसं भगवंताकडे जाताना माऊली सांगतात, जो हळूहळू डाळे डाळे केतून एक वेळे या मार्गाचे निबळे निश्चित टाके. किंवा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. त्याच्या चरणी हळू जाग म्हणजे विनम्रतेनं. मला काय येत नाही गणपती बाप्पा, मी तुमचं लेकरू आहे, तुम्ही माझे माता पिता, तुम्ही व माता पिता, तुम्ही व बंधू सखा, तुम्ही व असं म्हणून